मी तिकडे बसलो होतो तर तू दिसलीस मला. म्हटलं की विचारावं की कशी आहेस. प्लीज नको. आई 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 प्लीज आई. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की ज्यांनी मी पूर्णपणे हादरून गेले. कोण बोलतंय? मी तो आहे जो तुझ्यासाठी काही करू शकतो वैदेही, फक्त तुझ्यासाठी. अजून एक व्यक्ती आहे जी माझी मदत करेल. मुरली. फक्त तुझ्यासाठी. वैदेही, वैदेही, तू कुठे निघून गेली? एवढी रागवली तू माझ्यावर? मी कुठे रागवले तुमच्यावर? उलट तुम्हीच रागवलात माझ्यावर. आता मी समजलो. यापुढे मी कधीही अंतर होऊ देणार नाही. अंतर तर ठेवावंच लागेल. सोड तिला. सोड नाही तर मारून टाकीन तुला. सोड. काय झालं? हा अगं खिंचाळलीस का तू? किती घाम आलाय तुला. हा मला ना खूप भयानक स्वप्न पडलं. हे बघ, घाबरू नकोस. मी आहे ना, मी आहे इथे. घाबरू नकोस. पाणी देऊ तुला? पाणी देतो. बरं वाटलं? बरं वाटलं? वैदेही, अगं काय झालं? काय स्वप्न पाहिलंस? मला मिळवण्यासाठी ना कोणीतरी माझ्या चैतन्याला असं कसं स्वप्न पडलं मला? म्हणजे माझ्या चैतन्याला काही. हे बघ, आपली जशी मनस्थिती असते ना तशी स्वप्न आपल्याला पडतात. आणि तुझी मनस्थिती ठीक नाहीये ना आता. तू नको घाबरूस, नको विचार करूस स्वप्नाचा. नाही घडणार तसं. खरंच नाही घडणार. हे बघ, ज्याला तुला मिळवायचंय त्याचं चैतन्यावर का राग? खरंच तू नको विचार करू स्वप्नाचा. नाही, तरी मला चैतन्याशी बोलायचंय आत्ताच. ये. हॅलो, कसे आहात तुम्ही? हा काय प्रश्न आहे? चैतन्य, मला ना काल रात्री खूप भयंकर स्वप्न पडलं. कोणीतरी तुम्हाला. वैदेही, ही सगळी नाटकं बंद कर. काल रात्रीपासून तू घराबाहेर आहेस. पूर्ण रात्र कुठे काढलेस हे ठाऊक, आणि आता फोन करून माझी काळजी करण्याची नाटकं करतेस. अहो, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मी एक अक्षरी बोलू नकोस. खोटं आणि फक्त खोटं बोलत आलेस. आता कुठे आहेस तेवढं सांग. मी एका मित्राच्या. हॅलो वैदेही. हॅलो, काय फोन कट कसा झाला? कट झाला बघू. हॅलो, मला खूप महत्वाचं बोलायचं होतं त्यांच्याशी.
उगाच आता परत काहीतरी गैरसमज होतील. नाही म्हणजे बरोबर आहे, पण हे फोनचं असंच आहे का? हॅलो, नाही आपल्याला उशीरही होतोय वैदेही. अगं अस्मिता मॅमकडे जायचंय ना. तू तयार हो ना, तू फ्रेश हो, तयार हो. मी बघतो तोपर्यंत. हा तू फ्रेश हो, वेळ वाचेल आपला. जा 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 तयार हो, जा, मी बघतो. हॅलो हॅलो. हा बोल वैद्य, कुठेस? माझ्याकडे. कोण बोलतंय? वैदेहीचा मित्र. काल रात्रभर वैदेही माझ्या सोबत होती, माझ्या खोलीत. ती आता माझी होणार. तू नको काळजी करू, कारण वैदेही तुझी कधीच नव्हती. कोण बोलताय तुम्ही? कोण बोलताय तुम्ही? नाव काय तुमचं? हा हा हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. नाही ग, तू झालीस त्यात? वैदेही, तुझा कोणावर संशय? वैदेही, मी काय विचारते? मॅडम, सकाळपासून ती अशीच गप्प आहे. येताना सुद्धा काहीच बोलली नाही. काल तिला काहीतरी स्वप्न पडलं, तेव्हापासून ती कायमची गप्प झाली. वैदेही, काय स्वप्न पडलं तुला? मला मिळवण्यासाठी कोणीतरी माझ्या चैतन्याचा जीव घेत आहे. खूप भयानक आहे तो, भयंकर. तो मला घेऊन जाणार आहे चैतन्यापासून लांब, खूप लांब. मला नाही जायचंय त्याच्याबरोबर. मला नाही जायचंय. तू प्लीज काहीतरी करा, मला नाही जायचं. शांत हो, शांत हो. वैदेही, अगं ते स्वप्न होतं, आणि स्वप्न कधी खरं होतं का मला सांग? तू इथे अगदी सेफ आहे, तुला कुणीही कुठेही घेऊन जाणार नाहीये. कळलं तुला? मुरली म्हणाली, तुम्ही प्लीज बाहेर थांबता का जरा? मला हिच्याशी बोलायचं. हो मॅडम. मी बाहेर थांबू का? या ऑफकोर्स. वैदेही, मला सांग, कॉलेज नंतर कधी कोणी तुझ्या पाठी लागलं होतं? किंवा तुला कोणीतरी प्रपोज केलं आणि तू त्याला नकार दिला होता, असं कोणी होतं? कधीच नाही. माझं फक्त रोहनवर प्रेम होतं, आणि त्याचंही माझ्यावर. कॉलेजमध्ये एक दिवस त्यांनी मला प्रपोज केलं, खूप युनिक स्टाईलमध्ये. लिफ्टनी वर चाललीयस, जिन्याने खाली ये, तिथे नोटीस बोर्ड आहे, तिथे बघ. कॉलेजच्या एंट्रन्सवर जा, तिथे एक लाल रिबन आहे, ती खेच.
रोहन, आपण लवकरात लवकर लग्न करूया. ही अस्मिता सगळ्या प्लॅनचं वाटोळं करेल. इतक्या वर्षांची स्वप्न धुळीस मिळतील. नाही नाही नाही, या अस्मिताला घुमवायला पाहिजे. अस्मिताला घुमवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर ती नुसती डोकेदुखी होऊन बसायची. दोघीही काहीतरी करायला पाहिजे. ती माझी आहे, फक्त माझी. उठली. अहो कोण होता तू? नाही हो, मी नाही पाहू शकलो. खरंच नाही पाहू शकलो. म्हणजे मी प्रयत्न केला, पण त्याने ना मास्क घातला होता. हे सगळं अचानक घडलं. तो अचानक आला आणि मला धमकावलं. मला म्हणाला की वैदेहीची मदत करू नकोस, आणि वर हेही म्हणाला की अस्मिताची मदत घेतली तर खूप महागात पडेल. अहो पण होता कोण तो? तुम्हाला काहीतरी आठवतंय का? म्हणजे काही एक डाग, एखादी विशिष्ट खूण किंवा काहीतरी? नाही हो, खरंच काही पाहिलं नाही मी. म्हणजे सगळं इतक्या अचानक घडलं की तो कधी आला कधी गेला मला काहीच कळलं नाही हो. खरंच काही कळलं नाही. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोण असेल तो? मी काय सांगू मॅडम. अहो असं काय करताय तुम्ही? वैदेहीच्याच ग्रुपमध्ये होता ना? हो हो होतो ना मॅडम, पण मी नाही सांगू शकणार हो. म्हणजे मला नाही जमणार असं कोणावर संशय घ्यायला. मॅडम, मी देवपूजा करणारा साधा माणूस आहे. मी एखाद्या माणसावर संशय घेतला आणि उद्या तो माणूस निरपराध निघाला तर केवढं पाप लागेल मला. काय झालं सीड? सापडला तो? नाही मॅडम, सटकलं. ऍक्च्युली आम्ही पुढच्या चौकापर्यंत बघून आलो पण कुठेच नाही दिसलं. एनिवेज, आज नाही तर उद्या तो नक्की हाती लागेल. वैदेही, तुला एक पर्सनल प्रश्न विचारायचा, चालेल ना?
मला सांग, तुझं आणि रोहनचं ब्रेकअप का झालं होतं? विश्वासघातामुळे. सॉरी वैदेही, मला राहुलं नाही म्हणून बोललो. मॅडम, त्याने विश्वासघात केला हिच्या प्रेमात. म्हणजे नेमकं काय झालं होतं वैदेही? मॅडम हो त्यात एक मिनिट. नाही मुरली, मी तुमच्या भावना समजू शकते, पण तरी मला वैदेहीकडून ऐकायचं. हो, बरोबर आहे. बोल वैदेही. रोहनवर माझा खूप विश्वास होता. मी अनाथ आहे, त्यामुळे माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करायला माझ्या जवळचं असं कोणीच नव्हतं. भाऊ बहीण आई बाबा कोणीच नाही. आमच्या कॉलेजमधला ग्रुप म्हणजे मी, रोहन, समिया आणि मुरली, हीच लोक माझी फॅमिली होती. मुरली नेहमी अभ्यासामध्ये आणि सबमिशन्स मध्ये बिझी असायचं. मग सगळी मज्जा मी, रोहन आणि समिया करायचो. लेक्चर बंक करून पिक्चर बघायला जायचो. आणि हा मुरली आमची सगळी जर्नल्स कंप्लीट करायची. अरे वा 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 मुरली, तूच खरा आमचा मित्र रे. एवढा गरमागरम चहा आणला. अरे एक काम कर ना, तू घे ना चहा. अरे नाही नको. अरे घे रे, आमची जर्नल संपला, तुला ताकद मिळेल. हे नको नको. अरे बघ, मुलींनी मेकअपला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये. चहा घेऊन ये स्वतःसाठी. मला आठवतंय एकदा मी आणि रोहन कॉलेज बंक करून त्याच्या बाईकवरून लोणावळ्याला फिरायला गेलो. भर पावसात खूप भटकलो आम्ही, खूप मज्जा केली. तेव्हा ना आमचा एक फोटो काढला होता आम्ही आणि ठरवलं होतं की लग्न झाल्यावर घरात त्याची मोठी फ्रेम करून लावायचा. 2 दिवस झाले आणि अचानक अहो वैदेहीने त्याला जाबही विचारलं, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. कुठून असणार? मॅडम, मी सुद्धा खूप चौकशी केली. नंतर मला कळलं असं वागायची रोहनची पहिली वेळ नव्हती. त्याआधी सुद्धा त्याने कित्येक मुलींच्या भावनांची असाच खेळ केला. वैदेही खूप हळवी आहे हो, एखाद्या फुलाप्रमाणे नाजूक. पण त्या नीच माणसाने सगळ्यांसमोर हिच्या प्रेमाचा अपमान केला. मी समजावलं वैदेहीला मॅडम, समजावलं, समजलं की. खरं सांगायचं तर ह्या सगळ्यातून मुरलीमुळेच सावरले. पण त्यानंतर मात्र मी कॉलेजला जाणं बंद केलं. बाहेरून परीक्षा देऊन शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या चैतन्याचं स्थळ आलं आणि मी सगळा भूतकाळ मागे टाकून त्याच्याशी लग्न केलं. आणि रोहन
तो कुठे असतो? कालच दिसला तुम्हाला. म्हणजे मी समिहाला भेटायला रेस्टॉरंटमध्ये गेले होते, तिथे अचानकच आला तो. अचानक समोर आला? हो अस्मिता मॅम, खरं सांगायचं तर मलाही हा योगायोग फार विचित्र वाटला. आणि समिहा ती कुठे असते? इथेच मुंबईत. या समिहाला भेटायला. मुरली, तुम्ही आता घरी जाऊ शकता. घरी जा आणि आराम करा. पण वैदेही. मी आहे ना, उगाच तुम्हाला आणखीन त्रास नको. चालेल, येतो. काळजी घे. वैदेही, आपण समिहाकडे जाऊ. मला वाटतं तू तिच्याकडेच राहा. म्हणाली सेट. तुम्ही रोहन विषयी माहिती गोळा करा, त्याच्यावर नजर ठेवा. आणि हो, वैदेहीला ज्या नंबरवरनं कॉल आणि मेसेजेस येत होते ते नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहेत तेही शोधून टाका. हे खूपच हॉरिबल आहे. माझा तर विश्वासच बसत नाही यावर. म्हणजे वैदेहीला ब्लँक कॉल्स येतात, अधूनमधून पत्र येतात, या गोष्टी मला माहित होत्या, आणि या इतक्या टोकापर्यंत जातील असं कधीच वाटलं नव्हतं. तुला काय वाटतं, कोण करत असेल हे सगळं? नाही, हे असे विकृत खेळ कोण करू शकेल याचा खरंच काही अंदाज येत नाही. लग्नानंतर सुद्धा हिला कोण त्रास देणार? रोहन तो तसा मुलगा नाहीये. कशावरून? आय मीन काय गॅरंटी? कॉलेजमध्ये असताना जे काही झालं त्याही घटनेवर माझा विश्वास नाहीये. तो तसा मुलगा नाहीये. जे काही घडलं त्यात त्याचा दोष नाहीये. त्याचं वैदेहीवर खूप प्रेम होतं, कदाचित जरा जास्तच. म्हणजे तो वैदेहीसाठी काहीही करायला तयार असायचा. त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा सुद्धा त्याने संयम दाखवला. म्हणजे तुम्ही अजूनही टच मध्ये आहात? हो, त्यांच्या ब्रेकअपचा परिणाम आमच्या मैत्रीवर नाही झाला. आमची मैत्री अजूनही टिकून आहे. त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर तो US ला निघून गेला, पण तिथून तो सतत फोन करायचा, वैदेहीबद्दल विचारायचा. मुंबईला आल्यानंतर त्याने फोन केला मला की एकदा फक्त वैदेहीला भेटायचंय म्हणून. तिला भेटून सांगायचंय की जे काही घडलं त्यात त्याचा दोष नव्हता. आणि म्हणून परवा तू हिची आणि त्याची भेट घडवून देण्यासाठी तिला हॉटेलमध्ये बोलावलीस. छे छे, उलट वैदेहीला परत कोणाचा तरी घाबरवणारा मेसेज आला म्हणून तिनेच मला बोलून घेतलं. योगायोगाने रोहनही तिथेच भेटला. पण मग त्याच वेळेस रोहनने तिथे असणं विचित्राने वाटलं तुला? वाटलं ना, पण योगायोग हा योगायोग असतो, त्याला आपण काय करणार. ठीक आहे, निघते मी. पण पुन्हा जर काही मदत लागली तर त्रास देईन तुम्हाला. त्रास कसला? माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. येते मी. काळजी घे. काका, आम्हाला ना ते नाव काय त्यांचं? रोहन. अगं पूर्ण नाव सांग ना, त्याच्याशिवाय कसं कळणार त्यांना? ओ रोहन जोगळेकर. हा, आम्हाला रोहन जोगळेकरांना भेटायचं. जोगळेकर ना, ते B13 मध्ये राहतात. साहेब, पण तुम्हाला इथे एंट्री करावी लागेल. ओ नाही नाही, ऍक्च्युली आम्ही त्यांना न विचारता आलोय. आधी जस्ट फोन करून विचारतो त्यांना. फोन लाव ना त्यांना. हो हो,
नाही लागत नाहीये. आता काय करायचं? अहो मग जावा की वर. अहो नाही ऍक्च्युली त्यांना न विचारता आम्ही आलोय असे डायरेक्ट वरती गेलो तर चिडतील उगाच. बाय द वे कसे आहेत ते? चिडणार वगैरे नाहीत ना? शांत आहेत ना? नाही हो, अजिबात चिडत नाहीत. मी त्यांना अजिबात चिडताना पाहिलेलं नाहीये. रोहन घरीच असतो की येतो अधूनमधून इकडे? गेले महिनाभर घरीच आहेत. दिवसभर घरीच असतात. आमच्या ग्रुप मधलं कोणी आलं होतं भेटायला? फारसं कोणी नाही, पण एक मुलगी येते अधूनमधून त्यांना भेटायला. मुलगी? कशी दिसते? दिसायला गोरी आहे आणि थोडेफार लांबसे केस आहेत तिथे. हॅलो, हा साहेब, आलो लगेच आलो मी साहेब. म्हणाली मला असं वाटतंय की हा समीहा बद्दल बोलत होता. मलाही तसंच वाटतं. हा राकेश बोल. काय? ओके मी करतो तुला फोन. चल बाय, थँक्स. काय झालं? राकेशने असं सांगितलं की वैदेहीला ज्या नंबरवरून मेसेज येत होते तो नंबर रोहन आणि त्याच्या बाबांच्या नावावरती रजिस्टर आहे. याचा अर्थ या सगळ्या मागे रोहनचा हात आहे. सिड, मला असं वाटतं की समीहा सुद्धा त्याला मदत करत असू शकेल कदाचित. आपल्याला मॅडमना कळवायला हवं. हो. हा मॅडम, मी रोहनच्या घराखाली आता त्याच्या वॉचमनशी सुद्धा बोललो. वॉचमन असं म्हणाला की गेला महिनाभर रोहन इथेच आणि समीहा सुद्धा त्याला भेटायला आल्याचं तो सांगत होता. त्या नंबर्स बद्दल सुद्धा कळलंय आम्हाला. म्हणजे राकेशचा मला फोन आला होता. ते सगळे नंबर रोहन आणि त्याच्या बाबांच्या नावावरती रजिस्टर आहे. मग आता मी आणि मनाली जाऊ का त्याला भेटायला? नाही, तुम्ही पुढे जाऊन त्याला अलर्ट करू नका. मी स्वतः त्याला जाऊन भेटेन. ओके ठीक आहे, बाय. आई जेवण. अगं मला माहिती आहे तू आजारी आहे, पण आज कुठलं कारण चालणार नाही. आज तुला जेवायलाच पाहिजे, कळलं? आई तू ऐकतेस ना? अगं मग जेव ना. तूच मला सांगत होतीस ना, सून घेऊन ये, सून घेऊन ये, सून घेऊन ये, सून घेऊन ये. मी घेऊन येतोय सून. हा, तुझा मुलगा लग्न करतोय. आता कशी कळी खुलली. अगं तुझा मुलगा लग्न करतोय, नवीन सुनेचं स्वागत करायचंय ना तुला. मग 2 घास खाऊन घे. मुलगा लग्न करतोय तुझा. या घरात तुझी सून येणार, माझी बायको येणार. या घरात हे घर सजणार, दारात तोरण लागणार, भिंतींवर हार, मित्र मैत्रिणी, बँड बाजा. तुला त्रास होतोय का? नाही मग बँड बाजा नको. हो, बँड बाजा नको. पण तू त्रास का करून घेते? कठोर सासवायचंय ना तुला. अगं मग सुनेला मुठीत ठेवायला, तिला असं दमात ठेवायला शक्ती नको ना? 2 घास घेऊन घे. चल 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 2 घास घेऊन घे. मी भरू. अगं भरवतो ना. तुझ्या आवडीचं जेवण केलंय, पुरी भाजी घे. घे. हा ना, आई खा ना ग. का? आज आनंदाचा दिवस आहे, घे तू. मी शेवटचं भरवतोय तुला. हा, मी शेवटचं भरवतोय. पण आई आता तुझी सून येणार आहे, माझी वैदेही येणार आहे, माझी बायको. मग तीच भरवेल तुला. हो आई, ती भरवेल रोज तुला. तुझ्यासाठी जेवण करेल, तुला हवं नको ते बघेल, तुझी सेवा करेल, सगळं करेल. आणि ती आली ना
हे घर आनंदाने भरून जाईल. मग मी पण रोज कामावर जाईन. खूप पैसे कमवून आपण तिघे खूप आनंदात राहूया. खूप आनंदात. वैदे येणारा आनंद. आई किती बोलतेस तू? हा, किती वेळ घेतलास माझा? तू गप्पा मारत बसलीस की माझं हसो. बघ महत्वाची कामं राहिलीत ना माझी. मी जातो आता. मी एक महत्वाचं काम करायचं ते करून येतो. तू जेवून घ्या. हा, आज जेवलं पाहिजे तुला. आज जेवलंच पाहिजे तुला आई. मी येईपर्यंत सगळं संपून ठेव. हा, अरे वाह, अस्मिता मॅडम. तुम्ही इथं कशा? हा, आमची केस घेतलीत वाटतं तुम्ही. काय झालंय अस्मिता मॅडम? कुठे होती आमची सून रात्रभर? काय करत होती? कुणाशी लफडं चालू आहे तिचं? काही पुरावे सापडले का? लाज नाही वाटत तुम्हाला हे असले घाणेरडे प्रश्न विचारायला? मी इथे हे सांगायला आले की तुमची सून निष्पाप आहे. हे सगळं दुसरं कोणीतरी करतंय. तिला कुणीतरी त्रास देतंय आणि ते कोण करतंय हे मी शोधून काढणार. हे बघा, मी तुम्हाला विनंती करते. ती खूप एकटी पडली आहे. तिला आता तुमच्या आधाराची गरज आहे. प्लीज तिला घरी बोलावून घ्या. तिला या घरात जागा मिळेल, पण ती निष्कलंक आहे हे सिद्ध झाल्यानंतरच. हो, तिच्यामुळं आमची लाज गेली आहे समाजात. आलं का तुमच्या लक्षात? हे बघा, तिचं फक्त तुमच्यावर प्रेम. तिला खरंच तुमच्या बरोबर संसार करायचंय. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. हे तर ती त्या रोहनला सुद्धा म्हणाली होती. अजून किती जणांना म्हणाले असेल कुणास ठाऊक. तिचं आणि रोहनचं अफेअर होतं तिने मला नाही सांगितलं. परवा मला रोहनचा फोन आला होता आणि नंतर घरी एक कुरिअर, म्हणून हे सगळं प्रकरण कळलं मला. हॅलो हॅलो, चैतन्य साळवी का? हो, बोलतोय. मी रोहन, वैदेहीचा प्रियकर. वैदेहीचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. मध्ये काही काळ मी दुरावलो होतो, पण आता मी पुन्हा जवळ येत आहोत. आणि तू आमच्यामध्ये येऊ नकोस. तू प्लीज बाजूला हो. आता तुझ्या घरी जे कुरिअर येईल ना, त्यात आमच्या प्रेमाचे काही क्षण आहेत. ते पाहून तरी तुला समजेल अशी अपेक्षा आहे. घ्या, पहा. या असल्या मुलीशी संसार करायचा मी? ती आतापर्यंत सगळ्यांची खोटं बोलत आली. तुम्हाला सुद्धा तिने खोटच सांगितलंय. तुम्ही तर डिटेक्टिव्ह आहात ना, तुम्हाला तिची पारख नाही करता आली? तिचा खरा चेहरा नाही ओळखता तुम्हाला? आता तुमचे डोळे उघडले असतील.
हे फोटोज आणि हे पत्र तिला जाऊन द्या आणि तिला सांगा निष्पाप बनण्याचं सोंग आता बंद कर. तिचा बिंग आता फुटलाय. बस झाला, बस. आधीच माझ्या गरीब आई वडिलांनी भरपूर त्रास सहन केले तिच्यामुळे. अजून त्रास सहन करण्याची शक्ती नाहीये त्यांच्यामध्ये. यात स्वतःच्या इतक्या खास आठवणी कोणी दुसऱ्याला का देऊन टाकेल? एकतर त्याच्या लेखी त्या वस्तूंची किंमत शून्य असेल किंवा मग विकृती म्हणून. मॅडम, तो माणूस नाही, अजून नाही सापडलं, पण सापडेल लवकर. मला असं वाटतंय की हे सगळं रोहन करतो. मॅडम, वैदेहीची या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून मी देवाला नवस करून आलो. त्याचा प्रसाद आणला. मॅडम, हो, हे फोटोज आणि हे पत्र इथे कसे काय आले? कसे म्हणजे? मला चैतन्याने दिले. मी भेटले होते त्यांना. पण असं का विचारताय तुम्ही? नाही हो मॅडम, ही सगळी पत्र आणि हे फोटोज तर अस्तित्वातच असता कामा नयेत. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे सगळं वैदेहीने समियाला दिलं होतं कायमचं नष्ट करण्यासाठी. म्हणजे वैदेहीचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि ती स्वतः हे सगळं नष्ट करण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती खूप गुंतली होती हो या सगळ्यामध्ये. पण हे सगळं जाळून टाकलंय असं समियाने मला कळवलं होतं. मग हे सगळं आता इथे कसं आलं मला काही कळत नाही हो यातलं. पण तुम्ही या सगळ्यातून आमच्या वैदेहीला वाचवा. मुरली, अहो अजाणतेपणी खूप महत्वाची मदत करून गेला तुम्ही. मला मगापासून प्रश्न पडला होता की हे फोटोज आणि ही पत्र चैतन्याला कोणी पाठवली असतील. आणि रोहनने जर हे काम केलं नसेल तर ही पत्र आणि हे फोटोज समिहाने त्याला पाठवलेले असू शकतात ना? नाही, म्हणजे समिहा असं का वागेल मॅडम? म्हणजे मला नाही वाटत समिहा असं करेल. बघा ना, म्हणजे वैदेही बद्दल इतकी डिटेल्ड माहिती समिहाकडेच आहे. आणि कालही रोहनची भेट तिने मुद्दाम घडवून आणलेली असू शकते ना? हो 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 हो, बरोबर आहे. म्हणजे तुमचे सुद्धा बरोबर आहे मॅडम. आणि काय आहे मॅडम, समिहाला ना दुसऱ्यांचं बरं बघवत नाही. आणि विशेषतः वैदेहीचं नाही, त्या कायम एकत्र असायच्या ना मॅडम, त्यामुळे साहजिकपणे त्यांच्यात तुलना व्हायची. आणि वैदेहीला कायम जास्त महत्व मिळायचं. त्यामुळे समिया कायम मनातून तिचा रागराग करायची. आणि अजून तिचं लग्नही नाही झालंय ना मॅडम. याच ईर्ष्येतनं तिने हे केलं असेल का हो मॅडम? आता मला चित्र स्पष्ट होतं. रोहन आणि समिहा मिळूनच वैदेहीला त्रास देत. म्हणजे असू शकेल. आणि जर असं असेल तर वैदेहीने समिहाकडे राहणं धोक्याचं आहे. मी तिला लगेच फोन करून बोलावून घेतो. हो हो, लगेच कर. हॅलो वैदेही, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण तुम्ही असं का विचारताय? हे बघ, आता मी जे काही सांगते ते व्यवस्थित आहे. तू आज रात्री समिहाकडे राहणं योग्य नाही वाटत मला. का? काय झालंय? बघ, का ते मी तुला नंतर सांगेन. आता तिथे काहीही बोलू नकोस आणि ताबडतोब माझ्या घरी निघून.
तुमच्याकडे नाही, नको. त्यापेक्षा मी माझ्याच घरी जाते. हे बघ, ते शक्य नाहीये. तुझ्या घरच्यांना भेटले मी आज आणि त्यांचा आता तुझ्यावर अजिबात विश्वास उरलेला नाही. हे बघ वैदेही, प्लीज शांत. असा धीर सोडू नकोस. तू निष्कलंक आहेस हे तुझ्या घरच्यांना मी सिद्ध करून दाखव. माझा शब्द आहे. तू त्या घरात मानाने घेऊन जाईन मी तुला. अस्मिता मॅम, तुम्ही आधीच खूप करताय माझ्यासाठी. आता परत तुमच्या घरी येऊन राहण्याचं नको. त्यापेक्षा मी मुरलीकडे जाते. मुरली? अगं मुरली इथेच आहेत माझ्यासोबत. बरं ठीक आहे, चल मी एक काम करते. मी त्यांना तिथे पाठवते, समीहाकडे. तू काहीतरी जुजवी कारण काढ आणि निघून ये त्यांच्यासोबत. ठीक आहे? ओके, बाय. टेक केअर. मुरली, आजही रात्री वैदेही तुमच्याकडे आली तर चालेल ना तुम्हाला? हो हो, म्हणजे काय मॅडम, चालेल ना. अहो तुम्ही एवढं सगळं करताय तिच्यासाठी. माझी तर वैदेही मैत्रीण आहे. हो, येऊ दे ना. माझ्या आईलाही फार आनंद होईल. म्हणजे काल भेट झाली नाही ना त्यांची, आज भेट घालून देईन. तुम्ही काळजी करू नका, मी जाईन ना तिला आणायला. चाल ना तुम्ही नक्की. वैदेही माझ्या घरी अगदी सेफ. थँक्यू सो मच.